लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचार आणि समन्वय समितीची बैठक दादरच्या टिळक भवनात पार पडली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते। काँग्रेसचे नेते सातत्याने महिलांचा अवमान करणारी विधाने करतात असा आरोप करून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेत्यांना सणसणीत उत्तर दिले आहे। काय म्हणाल्या चित्राताई वाघ पाहूया। नारीची जिथे पूजा होते तिथे देवतांचा वास असतो अशी भारतीय संस्कृतीची श्रद्धा आहे। या अर्थाने काँग्रेस पक्ष हा असुरी शक्तीचा, राक्षसी शक्तीचा आगार बनत चाललाय, कारण रोज होणारा महिलांचा अपमान। ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत ठिकठिकाणी शाखाभेट दौरा सुरू केला आहे। त्यांच्या शाखाभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। वंचित बहुजन विकास आघाडीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली। यामध्ये 5 जणांना उमेदवारी घोषित करण्यात आली। पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली, तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला आहे। दलित पॅन्थर संघटनेने अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला। दलित पॅन्थरच्या नेत्यांनी तसे पत्र अजित पवारांना सुपूर्द केले। पक्ष संघटनेबरोबरच ठाकरे गटावर सातत्याने टीका करणारे संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। तसे पत्र पक्षाने त्यांना दिले आहे। वंचित बहुजन विकास आघाडीची भूमिका ही नेहमीच भाजपाला अनुकूल राहिली आहे असा आरोप माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला। मशाल हाती धरून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले। मतदारसंघात खासदार राऊत यांच्या खळा बैठकांना ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय। सुनील तटकरे हे सातत्याने जनता आणि मतदारांचा अवमान करतात असा आरोप अनंत गीते यांनी केला। खरं म्हणजे हा प्रश्न म्हणजे याला उत्तर द्यावं की न द्यावं याची खरी गरज नाही आहे। ते माझा नाही अपमान करत आहेत, त्यांना भान नाही आहे। त्यांना म्हणावं तुम्ही लोकसभा लढवतायत, तुम्हाला जनतेकडे मतं मागायला जायचं आहे। ज्या मतदारांनी 6 वेळा अनंत गीतेला निवडून दिला त्या मतदारांचा अपमान करतायत, भान ठेवा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।